आपण नाही म्हणलो, परंतु त्यांना न्याय जर मिळणार, त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांच्या दिसणार नसला, न्याय मिळताना दिसत नाही, पर्याय तरी काय? 7 दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाहीये. तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही दे, आणि त्या SP कलेक्टरला पण नाही. त्यांच्या हातातच काही नाही, वरून 100% अधिकारच दिलेले नाही. त्यांना जर मोबा सोडली ना, लगेच गरज नाही भाऊ 3 महिन्याची, 2च दिवसात अर्ध जेल भरलेलं दिसून तुम्हाला बीड. 100% मोबा जर दिले बघा भरीव देत का नाही. इथं काम होत नाहीये. इथं फक्त यायचं, भाषण करायचं, बाईट द्यायचं आणि मोकळं व्हायचं. एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या दुःखाच्या आडू. कागद घ्यायचे, बघायचं, माना हालायच्या फक्त, आणि बसायचं, उठायचं आणि चालले, बसायचं, उठायचं आणि चालले. ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्याने झाला इथं नेत्यांना येऊन. काही नाही दुसऱ्या याच्यात काय होणार. 3 महिने झालं ना, काहीच व्हाय नाही. करते करवी ते सगळे तुम्ही येत. प्रगती काय भाऊ, मला एवढं सांगा, याच्यात प्रगती काय? या तपासात प्रगती नवीन काय? आता 409 तारखेला दाखल होईल. काय प्रगती? कोणता आरोपी धरलाय, कोणचा सहआरोपी केलाय, कुणी गाड्या दिल्याला, कुणी धमकी दिल्याला, याच्यात प्रगती काय या मॅटरमध्ये? मग भाराभर आमच्या जवळ असून त्याचा उपयोग काय? तुमच्या गाड्या, तुमचे चष्मे बघायसाठी नाही आलो ना आम्ही. हे आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही. त्या देशमुख कुटुंबाच्या जो खून झाला संतोष भाईचा, त्या प्रकरणात प्रगती काय? शून्य. अरे उज्ज्वल निकम साहेब, साधा विषय आहे देव, ते सुद्धा नाही. आणखी हे खूप मोठं षडयंत्र दिसतंय, खूप मोठं. अर्धे इकडं, अर्धे तिकडं. स्पष्ट बोलायला खरं तर फार इच्छा नाही, बाकी काय नाही. तर स्पष्ट बोलायला मी कचाकच घोड्या लावतो, कारण मला नाही सहन होत. शपथ सांगतो तुम्हाला, मला हे सहनच होत नाही. की खून आहे, लय डेंजर खून आहे, हे सोपं नाहीये. एका लेकरांचा बाप गेलाय, एका आईचं सोन्यासारखं लेकरू गेलंय. नुसते हेल्पाटा घालता यार जरा. तुम्हाला 3 महिन्यात एकही सहआरोपी झाला नाही. हे गावकऱ्यांनी आणि समाजाने अटक केलेले लोक आहे. तुम्ही काय केलं? हे मीडियात येऊन नुसते भाषण ठोकायसाठी आंदोलन नाहीये. येता भेटून जा, पाणी पेले की विचारते, आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारते. अरे ते ना, हे दुर्दैव आहे सरकारचं. हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी. एकतर आतापर्यंत त्यांचा अंग थरथर कापायला पाहिजे होतं.